नायगावला झालाय. तुम्ही स्वतः तर आधीपासून तिथे पुढाकार घेत होता, मुख्यमंत्री तिथे उपस्थित होते. निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आणखी काही आपल्याला वेगळे कार्यक्रम नायगावच्या संदर्भात? नायगावला जे आहे आज ते तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते स्वतः मुख्यमंत्री आले आणि त्यांच्याबरोबर 7-8 मंत्री सुद्धा आले. सातारा जिल्ह्यातीलच 4 मंत्री आहेत, ते सुद्धा आले. विधानसभेचे सभापती आले आणि फार मोठ्या प्रमाणावर जे आहेत फुलेप्रेमी सगळे आले होते आणि त्यांनी हा सगळा आढावा घेतला. आणि तिथे आपण जी मागणी केलेली आहे की मुलींसाठी जे आहे संरक्षण प्रबोधिनी काढायचे आहे 200 मुलींसाठी, त्याच्यासाठी पैसे वगैरे मंजूर झालेले आहेत, जवळजवळ काहीतरी 180 कोटी रुपये. परंतु जागा नाही, जमीन नाही, 10 एकर जमीन पाहिजे. त्यांनी तिथल्या तिथे ऑर्डर दिला की ताबडतोब या जमीन अधिग्रहित करा आणि काम सुरू करायचं. त्याच्यानंतर एक स्मारक जे आहे ते उभं करायचं आहे. वेगवेगळ्या आणखी त्याच्यामध्ये गोष्टी असलेल्या, त्याची किंमत जवळजवळ 134 कोटी रुपये आहे. ते 134 कोटी रुपयाचं जे आहे ते प्रपोजल सगळीकडून पास होऊन शेवटी सेक्रेटरीची हाय पॉवर कमिटी असते तिच्यामध्ये सुद्धा मंजूर झालेला आहे. आता एका मुख्यमंत्र्यांचा विचार होतो क्षेत्रापासून बाकी आहे. तर ते काम झालं की मग मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं की आमच्या 6 वर्षामध्ये 200 वर्ष त्यांच्या जन्मतिथी 200 वर्षाची त्यांची वाढदिवस त्यांचा होणार आहे. तर तोपर्यंत हे सगळी कामं तुम्ही आटपून टाकायला पाहिजे असे त्यांनी सगळ्यांच्या समोर ऑर्डर. तर सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत किंवा मुख्यमंत्री हे स्वतः एकटेच ऍक्शन मोड वरती आहेत, अशा पद्धतीची एक काय म्हणता येईल अप्रिसिएशन म्हणा किंवा टीका म्हणा अशी होऊ वरते. सुप्रिया सुळे पण तशा बोलल्यात, आज सामनाच्या अग्रलेखातून तसं बोललंय. तर केवळ मुख्यमंत्री ऍक्शन मध्ये आणि बाकीचे लोक मंत्रिमंडळाचे साध्य असं वाटतं. मला काय माहिती नाही, बाकीच्याबद्दल काय मला काय माहिती नाही. मी पण जरा बाहेर जायचं, पण मी आज पाहिलं त्यांनी आणि त्यांनी ज्या पद्धतीने भाषण केलं, ज्या पद्धतीने ऑर्डर दिल्या, या सगळ्या गोष्टी ताबडतोब झाल्या पाहिजे यासाठी. एवढंच नाही तर पुण्यातील आपला जो फुलेवाडा आहे तो आणि सावित्रीबाई फुल्यांचं जे आहे महानगरपालिका ते जोडण्यासाठी खूप दिवस प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये सुद्धा ती मिटिंग घेऊन ताबडतोब करावं म्हणून काम करणार. तुम्ही एकत्र येत हो बरोबर आहे. महात्मा फुले सावित्रीबाई फुलांची पुतळीचे आहे, तिथल्या चाकणच्या मार्केट कमिटीने उभे केलेले आहे आणि त्याचं अनावरण आहे. त्याच्यासाठी त्यांनी मला बोलवलं आणि पवार साहेब पण तिथे प्रमुख पाहुणे येणार. सुरुवातीला तुम्ही जे नाराजी व्यक्त केली होती मंत्रिपदावर, तर आता नेमका काय निर्णय तुमचा ठरलेला आहे का? 8 दिवस होऊन गेलेले आहेत. आता मी समजा काय निर्णय घेतला असेल तुम्हाला मी सांगेन का? सगळ्यांना नाराजी आहे तर मी रोज नाराजी करून तुमच्या समोर ओरडत बसू का? नाही, पण कसं आहे की हा आम्ही अंतर्गत विषय आहे त्याच्यावरती तोडगा काढू असं अजितदादा पण म्हटले होते. काही तसं त्या दृष्टिकोनातून घडलंय का पुढे? असं आहे. परवा रात्री मी आलो, कालपासून सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या कार्यक्रमामध्ये बिझी आहे. तसं मुख्यमंत्री सुद्धा मला काही घाई नाहीये. माझ्या मनाशी मला काय निर्णय घ्यायचे तुम्ही घेतलेले आहेत, योग्य वेळेला मी सांगितलं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते. मला काही कल्पना नाहीये. काय ते जे आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते त्यांनी पाहतील काय नक्की करायचं. पण बीड काय मिळतं काय त्याच्यावर बीड मध्ये वातावरण अगदी जे आहे म्हणजे वाल्मिक कराडला अगदी असं की ज्या पद्धतीनं त्या माणसाचा निर्धून हत्या करण्यात आली की जे ऐकल्यानंतर सुद्धा अंगावर टाकलं गेलं होतं. एखाद्या गोळे मारून ठार करतात ते आपण समजू शकतो, पण कुठे लायटरने डोळे जाणे, कुठे एक फटके मारून 201 फटके मारणार, या अशा अनेक गोष्टीच्या अनेक आणखी न सांगण्याच्या गोष्टी. या अशा राक्षसांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत. कराड जो आहे त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते वाल्मिक कराड आरोपीला. मला काही कल्पना नाही. बीडच्या पालकमंत्री पदावरून ना पंकजा मुंडे वर्सेस धनंजय मुंडे असं होतं, पण आता अजितदादा ते पालकमंत्री पद स्वीकारतील अशी देखील मुंबईने मला काही माहिती. थँक्यू.
धन्यवाद